आजच्या जेवणात काय करायचे हा प्रश्न जेव्हा जेव्हा घरात पडतो तेव्हा आपल्या हातातील मोबाईल स्क्रीनवर एक नाव हमखास स्क्रोल होतं. ते नाव म्हणजे सरिताज किचन. अचूक प्रमाण, सोप्या पद्धती आणि गृहिणींना मैत्रिणींसारख्या वाटणाऱ्या टिप्स यामुळे आज हे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातल्या मराठी घरांघरांमध्ये पोहोचलेलं आहे. तर चला, जास्त वेळ न घेता आपल्या सोबत आजच्या खास भागामध्ये उपस्थित आहेत महाराष्ट्राच्या लाडक्या उद्योजिका आणि कुकरी इन्फ्लुएन्सर. खरं तर खूपच वेगळा प्रवास होता म्हटलं तरी चालेल. कारण जेव्हा मी आईला आमच्याकडे मेस होती, आईला मी स्वयंपाकात मदत करायचे, तेव्हा असं वाटायचं की आता हे ऍक्च्युली हे खूप कष्टाचं काम आहे. जेव्हा आपण मेस चालवतो, खूप मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करायचा असतो, त्यावेळी कुठेतरी वाटायचं की आईचे आता हे कष्ट आपल्याला थांबवायचे. कारण आपण आपल्या इकडे कसं की स्वयंपाकाला अजूनही बरेच जण तितकं स्किलफुल, म्हणजे तो एक स्किलचा जॉब आहे, पण बऱ्याच जणांना असं वाटतं की तो काय रोजचाच तर स्वयंपाक आहे, त्यामधून कोण मोठं होणार आहे. अगदी आपली तेव्हापासूनची मेंटॅलिटी तशीच होती. आता आता कुठे आपण स्वयंपाकाला प्राधान्य देतोय की वेगवेगळ्या रेसिपी शिकण्यासाठी, काही का असे ना, पण त्यावेळी असं वाटायचं की आईला याच्यातून बाहेर काढायचंय. काही नाही, स्वयंपाक वगैरे अशा फार काही गोष्टी मी आईला सांगणार नाही, तिला मी आता आरामात ठेवणार, काहीतरी वेगळं करणार. पण जेव्हा मी पुण्यामध्ये आलो, मला जॉब मिळाला म्हणून, त्यावेळी मला वाटलं की हा, आता आईला फार काही काम करण्याची गरज नाही. आई एक 4-5 वर्ष आईने छान मेस वगैरे आम्ही बंद केली होती आणि सगळं छान होतं. लग्न झाल्यानंतर जेव्हा मी जॉब सोडला आणि मी पुण्यातून महाराष्ट्राच्या बाहेर गेले आणि तिथं मला जॉब ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या, त्यावेळी मला सुद्धा समजलं नाही की स्वयंपाकामध्ये माझी आवड कशी तयार झाली. कारण अगदी आईला स्वयंपाकात मदत करायचे, मेसचा सगळा स्वयंपाक करायचे, त्यावेळी सगळं अगदी आवडीने करायचे, पण असं वाटायचं स्वयंपाक नको. पण जेव्हा मी स्वतः तिथे स्वतःहून एकटी स्वयंपाक करायला लागले, नवीन नवीन पदार्थ शिकायला लागले पुस्तकांमधून वाचून, तेव्हा मात्र जेव्हा ते जमायचं ना, तो आनंद वेगळाच असायचा. आणि मग कुठेतरी मला इतका इंटरेस्ट क्रिएट होत गेला, इतका इंटरेस्ट वाढत गेला की एखादा पदार्थ का चुकतो, त्याच्या मागचं कारण काय असू शकतं, त्याच्या मागचं सायन्स काय असू शकतं, तर आपण म्हणतो ना पाकशास्त्र. तर मग मी ते दिवस मोकळा असायचा, त्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा मी ट्राय करत राहायचे आणि मग आवड वाढली. आणि जेव्हा माझे मिस्टर डिफेन्स मध्ये होते तेव्हाच मी सांगते, आणि जेव्हा मी रिटायरमेंट घेऊन पुण्यामध्ये आलो, त्यावेळी मग कधी या आवडीचं युट्यूब चॅनल मध्ये रूपांतर झालं हे माझं मला समजत गेलं नाही. आणि आता ते जे काही 8-9 वर्ष मी वेगवेगळ्या रेसिपीचे ट्रायल घ्यायचे, काय चुकतं, कसं करायचं, ते चुकल्यावर काय काय सोल्युशन्स असले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग कुठे जाऊन इथं होईल असं कधीच मला वाटलं नव्हतं. आणि मग आता खरं तर जेव्हा सरिताज किचन बघण्यासाठी जेव्हा सगळ्या महिला येतात, त्यावेळी त्यांना एक गोष्ट माहिती असते की एखादा पदार्थ चुकण्याचं कारण काय असतं आणि त्याच्यावर सोल्युशन काय आहे, हे तिथं त्यांना समजतं. आणि म्हणूनच बरेच जण सरिताज किचनला फॉलो करतात. आणि कधीतरी म्हणतो ना आपण की एखादी गोष्ट नको असा विचार करून कधी त्याची आवड तयार झाली आणि माझं युट्यूब चॅनल सुरू झालं, हे माझं मला समजलं नाही. नेमकी कल्पना कशी सुचली? खरं सांगायचं तर युट्यूब मधून पैसे मिळतात हे मला युट्यूब चॅनल चालू झाल्यानंतर सुद्धा नीट माहिती नव्हतं. जेव्हा माझ्या नवऱ्याची रिटायरमेंट झाली, ते इंडियन नेव्ही मध्ये होते आणि आम्ही पुण्यामध्ये आलो, त्यावेळी मी माझा जो जॉब सोडला होता तोच मी कंटिन्यू करायचा असं मी डिसाईड केलं होतं. पण एवढ्या वर्षांचा गॅप होता, करिअर गॅप, आणि खूप बदल होतात, वेगवेगळ्या गोष्टी अपडेट होतात. आणि मला मुलगाही होता लहान. सो कुठेतरी मी खूप प्रयत्न करूनही 2-4 जॉब मी धरले, सोडले. बऱ्याच चॅलेंजेस येत होते आणि त्यावेळी मी ठरवलं की आता मला इतका छान स्वयंपाक करायला येतो, आवडतो आणि मला त्याच्यात आवड पण निर्माण झाली होती, तर आपण बिझनेस करूया. मी घरातूनच मुलाला सांभाळत सांभाळत केटरिंग करू लागले आणि त्याला छान रिस्पॉन्स मिळत होता. मला खूप आनंद होत होता ते करता करता. पण माझी ताई आहे, जी स्वतः तिचा युट्यूब चॅनल आहे, तिने मला सजेस्ट केलं की तू असं कर ना, इतके सगळं तू केटरिंगचा इतका मोठा स्वयंपाक करतेस, किती कष्ट आहेत याच्यामध्ये. जसं माझी मेंटॅलिटी होती अगदी ती मला त्याच याने म्हणाली. मी म्हणलं नाही, मला हेच करायचंय, कारण युट्यूब मधनं कुठे पैसे मिळतात, कारण त्यावेळी पैशांची गरज पण होती. तर त्यावेळी तिने सजेस्ट केलं, बरं ठीक आहे, ऍटलिस्ट 1 महिन्याचा ट्राय तरी देऊन बघ. आणि मग तिने मला जस्ट मी मी नको म्हणत असताना पण मला सांगितलं की नाही, आपण प्रयत्न करूया. आणि घरामध्ये डाळिंब होतं, मोबाईल होता आणि आम्ही जस्ट डाळिंबाचा ज्यूस बनवला
आणि आमचा पहिला व्हिडिओ शूट झाला. अशा पद्धतीने याची सुरुवात झाली. आणि मग जेव्हा मी एक व्हिडिओ टाकला त्यानंतर मी ठरवलं, म्हणजे माझी एक सवय आहे किंवा स्वभाव आहे, ठीक आहे भले मी ठरवलंय ना 1 महिन्याचा वेळ द्यायचा, तर आपण संपूर्ण 100% प्रयत्न करायचेच. आणि मग मी 1 महिन्यापर्यंत म्हणलं आपण रेग्युलरली व्हिडिओज पोस्ट करायचे. आणि मग माझे व्हिडिओ पोस्टिंगची सुरुवात झाली. आणि त्यातून मला समजलं की लोकांना माझं सांगणं, लोकांना माझा आवाज किंवा समजावून सांगण्याची पद्धत खूप आवडते आणि त्या तशा कौतुकाच्या कमेंट्स यायला सुरुवात झाली. अगदी पहिल्या महिन्यापासूनच. मग त्यामुळं मग आपल्या सगळ्यांनाच कौतुक आवडतं. खास करून महिलांना कोणीतरी कौतुक करतं त्यावेळी आवडतं. कारण आपण महिला असं काम करतो ना, की ज्याला पैसे मिळत नाहीत. जे घरकाम असतं आपलं किंवा गृहिणी जे घरातलं सगळं काम करते, घर सांभाळते, त्याचे पैसे मिळत नाही. त्यामुळे आपल्याला खूप अपेक्षा असते, की आपलं कोणीतरी कौतुक करावं. ते कौतुक मला सोशल मीडियामधून मिळत होतं. त्यामुळे माझा इंटरेस्ट आणखी वाढत गेला आणि आता मी इथे आहे. तर नवीन होते मी, त्यावेळी मी म्हणाले मगाशी, की मला एवढं माहितीच नव्हतं, की याच्यातून असं इन्कम मिळतं. आणि मग हळू मी करायला सुरुवात केली. आणि म्हणजे आपण लगेच कुठलाही बिझनेस असो, आपण लगेच इन्व्हेस्टमेंट नाही करत. सो जे होतं त्यामध्ये मी करायचे. आणि त्यातही मी सेकंड टाइम प्रेग्नंट होते. त्यामुळे मी फार काही असं वेळ देऊ शकत नव्हते. मुलगा लहान होता. मी एकटीच सगळं करायचे. मग ते शूट करायचं असेल, एडिट करायचं असेल किंवा अपलोडिंग करायचं असेल, सगळं मीच करायचे. आणि त्यामुळं मग जसं जमेल तसं मी करत गेले. त्यावेळी हे समजायचं नाही की YouTubeचा अल्गोरिदम कसा काम करतो, आपल्याला किती व्हिडिओज आठवड्यातनं टाकले पाहिजेत. हळूहळू आपण जेव्हा काम करतो त्यावेळीच आपण शिकत जातो आणि तसंच मी शिकत गेले. आणि मग जेव्हा साधारण एक 2 वर्ष झाले चॅनलला, तेव्हा मला कळलं की येस, हा एक फिक्स इन्कम सोर्स असू शकतो, एक करिअरचा ऑप्शन असू शकतो. आणि तेव्हा मग मी खरंच खूप सिरियसली याच्यामध्ये विचार करायला सुरुवात केली की आपण आणखीन नवीन काय करू शकतो. कारण जेव्हा मी चं चॅनल चालू केलं 2019 मध्ये, त्यावेळी ऑलरेडी खूप सारे YouTube चॅनल्स होते. त्यावेळी मला एक होतं की इतके सगळे ऑलरेडी असताना मी वेगळं काय करणार? आणि मला एक गोष्ट कळून चुकली, जर मला हे ॲज अ करियर म्हणून बघायचंय, तर मला काहीतरी इतरांपेक्षा वेगळं देणं गरजेचं आहे. आणि मग मी त्या दृष्टीने माझ्या चॅनलची वाटचाल चालू केली, की काय नवीन देऊ शकतो किंवा जे आहे तेच पण आपण काय वेगळ्या पद्धतीने देऊ शकतो. आणि मग त्यावेळी माझे जे मी आधी म्हणाले होते, की मी आधी लग्न झाल्यावर खूप वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करायच्या. त्या का चुकतात, कशा चुकतात, त्यासाठी काय करायचं, या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करत करत रेसिपी शूट करायला सुरुवात केली. त्याच्या मागची कारणं सांगून, त्याच्यावर उपाय सांगून एक्सप्लेन करायला सुरुवात केली. आणि तेच एक वेगळं पण ठरलं. त्याचबरोबर मी आईसोबत खूप मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करायचे मेस असताना. आणि मला केटरिंगमुळं खूप एक्झॅक्ट किती लोकांचा स्वयंपाक करायचा हे जजमेंट खूप चांगलं जमलं होतं. कारण म्हणतात ना, आपला कुठलाच अनुभव वाया जात नाही. अगदी तसंच माझा तो केटरिंगचा 6-7 महिन्याचा जो काही एक्सपिरियन्स होता, त्यातून मला एक्झॅक्ट मेजरमेंट समजले. आणि मग त्या मेजरमेंट प्रमाणे जेव्हा आपण व्हिडिओज पोस्ट करतो, त्यावेळी लोकांना त्याचा फायदा व्हायला लागला हे मला समजलं. कारण लोकांना स्वयंपाक येतो किंवा आजकाल सगळ्यांना स्वयंपाक येतो. पूर्वी आपल्या आयांना वगैरे कसं थोडंफार जास्त झालं तरी चालायचं, कारण माणसांची वर्दळ असायची. पण आजकाल 4च लोक असतात. त्यामुळे एक्झॅक्ट किती घेतलं पाहिजे हे समजत नाही. सो मी तो एक रेसिपी अचूक आणि प्रमाणपत्र असण्यामागे तुमची कशी नेमकी तयारी असते? तेच, की मला आधीचा अनुभव आहे. त्यामुळं मग मी एक्झॅक्टली किती लोकांना किती पुरतं किंवा तुम्हाला जर पार्टी ऑर्डर्स घ्यायच्या आहेत, तुम्हाला इतक्या लोकांचा स्वयंपाक करायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही किती मेजरमेंट घेतलं पाहिजे. मग ते अशा पद्धतीचे मी व्हिडिओज बनवायला सुरुवात केली. आधी माझाही गोंधळ उडायचा जेव्हा मी नवीन-नवीन केटरिंग चालू करायचे. आणि मग त्यावेळी मग मी म्हणजे मला समजायचं नाही, की किती घेऊ आणि किती नको. तर त्यावेळी मी माझा काही एक स्पेसिफिक अंदाज काढला होता. आणि मग त्यामध्ये मी इम्प्रूव्हमेंट करत गेले आणि त्याच गोष्टी मी शेअर केल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि याचा फायदा असा झाला, की हां, पण एक होतं, की जर मी इतक्या मोठ्या प्रमाणातल्या रेसिपीज शेअर करते, तर डेफिनेटली ज्या गृहिणी आहेत, ज्या बिझनेस करत नाहीत फूडचा, त्यांना त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे मी व्हिडिओज असे बनवायचे, की ज्याच्यामधून मी दोन्ही मेजरमेंट सांगायचे, की ज्याचा फायदा बिझनेस करणाऱ्यांना सुद्धा होईल आणि घरगुती स्वयंपाक करणाऱ्यांना सुद्धा होईल. आणि मग त्यामुळं मग दोन्ही प्रकारचा क्राऊड एकत्र येत गेला आणि सरिताज किचनला एक ओळख मिळाली अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीची. थालीपीठ पातळ होऊ नये किंवा पुरणपोळी अशा अनेक पद्धतीच्या टिप्स तुम्ही कल्पना नेमक्या तुम्हाला छोट्या छोट्या कल्पना कशा सुचल्या? याच्या मागे सायन्स आहे. आता मी स्वतः सायन्सची स्टुडंट आहे.
त्यामुळे कदाचित मी जेव्हा आपण पदार्थ तयार करतो त्यावेळी त्याच्या मागचं कारण शोधतो जेव्हा तो चुकतो. तर मला खूप खोलात जायची आणि मी म्हणलं ना की 8-9 वर्ष जेव्हा मी जॉब करत नव्हते आणि तिथे कोणीही नव्हतं, मला फार खूप वेळ असायचा माझ्याकडे. मग त्यावेळी मग ते का चुकलेलं असू शकतं, मग ते आपण 1-2 वेळा वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करून बघतो आणि मग हळूहळू आपल्याला अंदाज यायला लागतो. आता आपण जरी शिकलेलो आहोत, आपल्या आज्या पणज्या किंवा त्या पण आधीचे जे लोक होते, त्यांना हे कुठून कळलं की हेच प्रमाण असलं पाहिजे किंवा या गोष्टींसोबत याचंच कॉम्बिनेशन झालं पाहिजे. तर या गोष्टी अनुभवाने येतात. तसंच मला पण अनुभवानेच आलं, कारण जेव्हा मी लग्न झालं त्यावेळी माझ्यासोबत असं मोठं कोणीच नव्हतं सांगायला. बेसिक स्वयंपाक यायचा. त्या व्यतिरिक्त काय करायचं तर समजावून सांगायला कोणी नव्हतं. त्यामुळे मग खूप खूप गोष्टी ट्राय करा. मग त्यात चुकल्यावर काय बदल केल्यावर काय होतं. एक्सपेरिमेंट करत गेलं की आपोआप जजमेंट येत जातं आणि कुठल्या गोष्टीला काय प्रॉब्लेम आल्यावर काय करायचं हे आपोआप सुचतं. असा कोणता व्हिडिओ होता की तुमचं त्यावर आयुष्य पालटलं, म्हणजे खूप व्हायरल झाला असेल आणि तुम्हाला वाटलं की या क्षेत्रात मी आता करू शकते? तसे तर 2 व्हिडिओज आहेत. उकडीचे मोदक आणि ढोकळा. तर गंमत अशी की मी ताईला म्हणाले होते की मला YouTube चॅनल वगैरे काहीही चालू करायचं नाहीये. कारण मला ना फिक्स इन्कम सोर्स हवाय. मग ते जॉब असेल किंवा माझा केटरिंग बिझनेस असेल. पण तिने मला खूप हट्टाने चॅनल चालू करायला सांगितलं. हट्टाने व्हिडिओ शूट केला आणि मला सांगितलं 1 महिन्याचा वेळ दे. मी म्हटलं ठीक आहे, मी 1च महिना वेळ देणार, त्यानंतर मी करणार नाही. माझं चॅनल सुरू झालं होतं 9 ऑगस्टला. पहिला व्हिडिओ पब्लिश झाला. आणि म्हणलं चला आता, म्हणजे आपण इतका एक्झॅक्ट बघत नाही आता, अजून म्हणलं महिना दीड महिना करूया, बघू काय होतं. नाही झाला तर आपण दुसरा मार्ग, म्हणजे काय आपला जो काही दुसरा मार्ग ठरलाय तो करूया. 9 ऑगस्ट ला माझा चॅनल चालू झाला आणि 8 सप्टेंबरला माझा उकडीचे मोदकचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि एकतर कमेंट चांगल्या येतच होत्या. शिवाय 1 महिन्याच्या आतच माझं मॉनिटायझेशनचं जे काही टार्गेट असतं ते पूर्ण झालं. जे आपले सबस्क्रायबर्स असतात, जे लागतात त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये वाढले. तेव्हा एक वेगळाच कॉन्फिडन्स आला. त्यानंतर मला समजलं की याच्यातून पैसे सुद्धा मिळतात आणि मग मला कुठे एक जवळपास माझा व्हायरल झालेला व्हिडिओ नंतर 2-3 महिन्यांनी मला कळलं की पैसे पण याच्यातून मिळतात आणि मग मी मॉनिटायझेशन ला अप्लाय केलं. कारण सुरुवातीला इतकं अप्रिशिएशन मिळायचं की असं वाटायचं की करूया, पैसे भले नाही का मिळेना, पण आपण हे करूया कारण हे आवडतंय मला करायला. सो त्यामुळं पण नंतर कळलं की याच्यातून पैसेही मिळतात. मग तिथून माझं मॉनिटायझेशन चालू झालं आणि त्यानंतर एक 2 वर्षांनी माझा ढोकळ्याचा व्हिडिओ खूप प्रचंड व्हायरल झाला. याची गंमत म्हणजे जेव्हा मी लग्न झालं होतं माझं, मी म्हणलं की मला महाराष्ट्रीयन जेवणाशिवाय बाकी काहीच, भाजी-पोळी, वरण-भात याच्याशिवाय फार काही येत नव्हतं आणि मला करायचा होता ढोकळा. कारण माझ्या नवऱ्याला ढोकळा खूप आवडतो. मी खूप वेळा ढोकळा ट्राय केला, खूप वेळा, म्हणजे अ, असंख्य वेळा मी ढोकळा ट्राय केला, पण एकदाही तो सक्सेसफुल झाला नाही. आणि माझ्या मैत्रिणी करायच्या, त्यांना जमायचं. मी म्हणायचे मी सेम फॉलो करते, माझं का होत नाही? मग त्यानंतर मला खूप वाईट वाटायचं या गोष्टीचं, की मला का येत नाही? मग नंतर जेव्हा मी YouTube चॅनल चालू केलं, त्यावेळी मग म्हटलं आता आपल्याला याचं कारण शोधलंच पाहिजे. कारण मी जर याच्यात उतरली तर आपल्याला प्रत्येक रेसिपी चुकते का? हे कळलंच पाहिजे. आणि मग त्यानंतर मी हळू खूप जास्त विचार करायला लागले. त्यावेळी मला एक गोष्ट समजली, की इथं सुद्धा सायन्स आहे, की जेव्हा आपण इन्स्टंट ढोकळा करतो, जेव्हा आपण खाण्याचा सोडा त्याच्यामध्ये वापरतो, तर तो पाण्यामध्ये घातला की ऍक्टिव्ह होतो आणि तो त्यानंतर 1 मिनिटभरातच इनऍक्टिव्ह पण होतो. तर मी सगळं त्याच्यात मिसळायचे आणि तो पूर्ण छान त्याला 15-20 मिनिटं घेऊन मग तो मी वाफवायला ठेवायचे. तोवर सोडा इनॅक्टिव्ह झालेला असायचा आणि ढोकळा बिघडायचा. मग त्यानंतर मला एक गोष्ट रिअलाईज झाली, की जोपर्यंत सोडा ऍक्टिव्ह असतो तेव्हाच त्याला उष्णता मिळाली पाहिजे आणि तेव्हाच जाऊन तो चांगला फुलतो. आणि ही गोष्ट मला तिथे रिअलाईज झाली आणि या गोष्टीचं एक्सप्लेनेशन सहित मी माझा तो व्हिडिओ पोस्ट केला, की का होतं, कसं होतं, माझ्या चुका काय व्हायच्या. आणि तो व्हिडिओ पोस्ट केला आणि तो प्रचंड व्हायरल झाला, कारण माझ्यासारखेच खूप महिला अशा होत्या, की ज्यांना ढोकळा करताना हा प्रॉब्लेम यायचा. आणि कसं असतं ना, एखादी गोष्ट आपण जेव्हा करतो, त्यावेळी आपल्याला तेवढी मजा येत नाही. पण ती का करतो, त्याच्या मागचं कारण काय, हे जेव्हा आपल्याला कळतं ना, त्यावेळी ती करायला आणखीन मजा येते. आणि त्यानंतर मला कळलं, की माझ्यासारख्या खूप महिला आहेत, की ज्यांना असे प्रॉब्लेम्स येतात आणि तिथूनच खरं तर एखाद्या गोष्टी चुकण्याचं कारण आणि त्याच्यावरचा उपाय शोधायला सुरुवात केली आणि आपले सगळेच व्हिडिओज अगदी तशाच अनुषंगाचे असतात. ते व्हिडिओ बनवताना सुरुवातीला तुम्हाला मजेशीर अनुभव तर आलाच, आव्हानात्मक अनुभव एखादा किंवा जे वाईट कमेंट्स वगैरे त्याला कसं फेस केलं?
कधी कधी व्हायचं असं. शक्यतो आता तर मी तसं तर फूड चॅनल्सला फार ट्रोलिंग होत नाही, कारण त्याच्यामध्ये ट्रोलिंग करण्यासारखं फार नसतं. पण तरीही जेव्हा तुम्ही एका उंचीच्या शिखरावर असतात त्यावेळी काही मुद्दामहून कमेंट्स करणारे असतात असे. पण आता आधी खूप वाईट वाटायचं. एक कमेंट आली कसं 2-2 दिवस वाटायचं की नाही मी आता कामच करणार नाही असं व्हायचं. पण आता इतकं समजत गेलंय, कारण आपण जेव्हा सोशल मीडियावर काम करतो, आपण समजा आपण आपल्या फॅमिली सोबत राहतोय, प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात. त्यामुळे आपले तुम्ही तुम्ही होतच राहतं. पण आपण आता सोशल मीडियावर आहोत आणि तिथे तर लाखो, करोडो लोक आहेत. त्यातली काही लोक असणारच की जी तुम्हाला काहीतरी बोलणार, ज्यांना तुमचं केलेलं पटणार नाही. त्यामुळे आता मला एक कळतंय की आपण काम करतोय, आपल्याला बोलणारे लाखो लोक आहेत, करोडो लोक आहेत. त्यातले काही निगेटिव्ह कमेंट्स आला तर जर ते जेन्युइनली केलेले आहेत तर मी डेफिनेटली त्यांना रिप्लाय करते. पण खोचकपणे मुद्दामून कमेंट केलेल्या असतील तर सोडून द्यायचं, कारण 100 पॉझिटिव्ह मधला एक निगेटिव्ह का शोधतो आपण. नाही, लाकडी घाण्याचे तेल, घरगुती मसाले आणि केमिकल विरहित उत्पादने बनवण्याची तुला नेमकी कल्पना कशी? याच्या मागे सुद्धा एक स्टोरीज आहे. मी म्हणाले की मी आधी पुण्यात होते, मी इन्फोसिस मध्ये जॉब केला 5-6 वर्ष, आणि त्यानंतर लग्नानंतर मी महाराष्ट्राच्या बाहेरच फिरले. नेव्ही मधला जॉब असल्यामुळे मी कोस्टल मध्ये फार होते. तर तिथलं हवामान वेगळं आहे. आणि त्यानंतर रिटायरमेंट घेतली, 9 वर्ष तिकडे राहून मी जेव्हा पुण्यात आले त्यावेळी मला पुण्यातलं हवामान सूटच होत नव्हतं आणि मी सारखी आजारी पडायचे, सतत आजारपण असायचं. त्यावेळी मग मला म्हणजे मी बरेच अगदी म्हणजे दवाखाने खूप झाले, सगळं झालं. तशातच मी युट्यूब चॅनल पण तशीच कशी तरी रन करायचे. पण त्यातून मला एका आयुर्वेदाचार्यांनी लाकडी घाण्याच्या तेलाबद्दल एक उपाय सांगितला होता. तो मी केला, त्याने मला बरंही वाटलं. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही लाकडी घाण्याची तेलं वापरायला चालू करा रोजच्या आहारासाठी. सो मी पुण्यामधनं 1-2 ठिकाणी घेतले, पण नंतर मला कळलं की ते लाकडी घाण्याचं नाहीच आहे. कारण बरेच जण लाकडी घाण्याच्या नावाखाली नॉर्मल तेलच विकतात. पण आणि त्यावेळी कसं अवेअरनेस पण नव्हता की लाकडी घाण्याची तेलं नक्की दिसतात कशी, असतात कशी, त्यांची खरी ओळख कशी करायची. त्यानंतर मग मला एक ट्रस्टेड सोर्स मिळाला, तिथून मी तेल वापरायला चालू केलं. आणि त्यावेळी माझ्या स्वतःच्या तब्येतीमध्ये आणि माझ्या कुटुंबाच्या तब्येतीमध्ये मला बराच फरक जाणवला. त्यामुळे जेव्हा मला एक 3 वर्ष झाली होती, 4 वर्ष चॅनल चालू करून चांगला रिस्पॉन्स मिळत होता, मला प्रोडक्ट लॉन्च करायचा होता, त्यावेळी मी ठरवलं की आपण हेच करूया. मी त्याच्यावर एक व्हिडिओ केला होता की लाकडी घाण्याची तेलं वापरण्यासाठी किती उपयुक्त आहेत. पण बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स आल्या की आमच्या इकडे हे मिळतच नाही. त्यामुळं ते चांगलं प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हा व्यवसायाची सुरुवात झाली. आजच्या तरुण पिढीला किंवा गृहिणीला ज्यांना स्वतःचा काहीतरी व्यवसाय किंवा युट्यूब चॅनल सुरू करायचं आहे, त्यांना काय सल्ला द्याल? खरं बघायला गेलं तर आता जसं आधी होतं ना की घरोघरी पार्लर्स होते, ब्युटी पार्लर्स, आता तसं सगळेजण युट्यूब चॅनल चालू करतात. पण तुम्ही जर वेगळं काही दिलं, जसं की मी म्हणाले होते की जेव्हा माझं चॅनल चालू झालं तेव्हा मी ऑलरेडी खूप उशिरा आले होते 2019 मध्ये. तर त्यावेळी मला असं वाटायचं की काहीतरी वेगळं दिलं तरच मी जाऊन लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि लोकांना मला सबस्क्राईब करावंसं वाटणार आहे. आता तर कॉम्पिटिशन त्यापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे जर तुम्हाला खरंच त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तुमच्याकडे खरंच स्किल्स आहेत, लोकांना शिकवण्यापुरतं नॉलेज तुमच्याकडे आहे, तर डेफिनेटली तुम्ही चालू करा. जर तुमच्या क्षेत्रामध्ये जे काही युट्यूब चॅनल्स असतील किंवा तुमच्याच कॅटेगरीज मधले चॅनल्स असतील, तर त्यांच्यापेक्षा वेगळं काय देता येईल, तुम्ही युनिक काय देऊ शकता लोकांना हे बघा. जेणेकरून लोक तुम्हाला सबस्क्राईब करतील किंवा तुमच्या व्हिडिओची वाट बघतील. कारण जर तुम्ही जे इतर करतायत अगदी तसंच करायला गेला तर आजकाल कॉम्पिटिशन खूप आहे, लोकांकडे ऑप्शन्स खूप आहेत, पर्याय भरपूर आहेत. त्यामुळे तुम्ही काही वेगळं देऊ शकाल. आणि हे सुरुवातीला नाही समजणार मुलांना, जर कोणाला चॅनल सुरू करायचं आहे तर. एक हळूहळू अनुभव येत जातो आणि मग आपल्याला समजत जातं की आपल्याला नक्की काय करायचंय. एक थोडे वर्ष म्हणजे सुरुवातीला नाही कळणार, पण 1 वर्ष 1.5 वर्ष झालं की तुम्हाला तुमचा ऑडियन्स कळायला लागतो, तुम्हाला त्यांचं मन समजायला लागतं. आणि मग तुम्हाला कळतं की मला काय करायचं. त्यामुळं जेव्हा तुम्ही सुरुवात करता त्यावेळी कमीत कमी 1 ते 1.5 वर्षाचा वेळ द्या. तेव्हा जाऊन तुम्हाला सुरुवातीचे 1.5 वर्ष फक्त समजून घेण्यासाठी असतो आणि त्यानंतर मग ग्रो करण्यासाठी आहे. आणि हा, जर जाऊन 1.5-2 वर्षानंतर काहीच सक्सेसफुल नाही मिळालं तुम्हाला, तर मला वाटतंय पर्याय बी शोधणं गरजेचं आहे. कारण मला हेच करायचंय हे ठरवणं अगदी बरोबर आहे. पण जर तिकडून अर्थार्जनच होत नाहीये आणि तुमच्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये, तर मला वाटतं की तुम्ही प्लॅन बी पण रेडी ठेवला पाहिजे. काही शेवटचा प्रश्न, सरिताज किचनने पुढील
ध्येय किंवा भविष्यातील नवीन संकल्पना काय असते? माझी संकल्पना हीच असणार आहे की आता सध्या तरी अजून बरेच काही प्लॅन्स आहेत जे थोड्या दिवसांनी सगळ्यांना समजतीलच. पण संकल्पना हीच आहे की मला प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन द्यायचंय. आत्ता म्हणजे बऱ्याच जणी अशा आहेत ज्या फॉलो करतात की ज्यांना रेग्युलर स्वयंपाक येत नाही. दुसरं म्हणजे जेव्हा सरिताज किचनने एक सिरीज चालू केली होती, फूड बिझनेस सिरीज, जी लॉकडाऊन मध्ये होती आणि त्यातून खूप महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. सो मला असंच काहीतरी हेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये करायचंय आणि त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. काही दिवसात समजेलच. युट्यूबर ते यशस्वी बिझनेस वुमन, कोट्यावधींची उलाढाल असणारा ब्रँड, हा टप्पा साध्य केलाय सरिता उत्कर्ष पद्मन या दाम्पत्याने. अकोल्याहून प्रियंका जाधव, नवराष्ट्रसाठी.